नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण मस्त अशी पालकची भाजी बनवणार आहोत, एकदम वेगळ्या पद्धतीने। झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे। तर पालेभाज्या कधीच कुकरला लावायच्या नाही मैत्रिणींनो, डायरेक्ट शिजवायला टाकायच्या। आणि खूप अशा पालेभाज्या आपल्याला शिजवायच्या नाही, एकदम वेगळ्या पद्धतीने झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी अशी पालकची आपण पातळ भाजी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी तेल टाकून घेतलेलं, तेल मस्त असं गरम झालेलं आहे, कडकडीत गरम करायचं। कोणती पण भाजी बनवताना तेल हे म्हणजे एकदम थंड तेलामध्ये आपण काहीच वस्तू नाही टाकायच्या। तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे। त्यानंतर मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा टाकून घेतलेला आहे, एक लाल मिरची घेतली, तिचे 2 तुकडे करून मी कांद्यामध्ये टाकून घेतलेले आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो मी टाकून घेतलेला आहे। नक्की मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही पालकच्या भाजीची करून बघा, एकदम मस्त लागते, खूप छान लागते पालकची पातळ भाजी। तर आपला टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे। पालकची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली अगोदर। पालेभाज्या नेहमी अगोदर धुवून घ्यायच्या, नंतर चिरायच्या। चिरून कधी पालेभाज्या नंतर धुवायच्या नाही। तर इथे पालकची भाजी मी स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर मी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे पालक। आणि मुगाची डाळ मी अगोदरच भिजायला ठेवलेली, मुगाची डाळ भिजवून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम नरम होईपर्यंत भिजून घ्यायची आहे आपल्याला। पालकची भाजी टाकून झाली, त्याच्यानंतर मी मुगाची डाळ टाकलेली आहे। तर बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मुगाची डाळीने काय होतं, एकदम थिकनेसपणा येतो आपल्या भाजीला आणि मस्त अशी लागते, वेगळी टेस्ट लागते मुगाच्या डाळीने। याच्यात तुम्हाला आवडत असेल ती डाळ तुम्ही टाकू शकता। आणि हा मसाला वाटलेला आहे, मी शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण भरपूर सारा लसूण घेतलेला आहे याच्यामध्ये, आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। आणि पाणी न टाकता मी हा वाटून घेतलेले, थोडेसे जाडसर वाटलेले आहेत। तर खूप बारीक नाही वाटायचा, शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे। तर तो मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे भाजीमध्ये आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, खूप छान लागते मित्रांनो, नक्की ही पालकची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका। तर थोडी हळद टाकलेली आहे, कसं शेंगदाण्याचा वापर केलेला, एकदम पांढरी अशी दिसते। तर कोणती पण पालेभाजी आपण जेव्हा पातळ बनवताना थोडीशी हळद टाकायची, छान कलर दिसतो पालेभाजीचा। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबतही गरम गरम खाऊ शकता। तर इथे बघा, मस्त असं सगळा मसाला व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आणि मी पातळ बनवलेली, मी थोडं ही भाजी तुम्ही सुकीही बनवू शकता। तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बघा भाजी किती मस्त असा कलर पण आलेला आहे, खूप छान लागते मैत्रिणींनो। तर 1 ते 2 मिनटासाठी फक्त उकळून घ्यायची, खूप अशी शिजवायची नाही आहे। मुगाची डाळ पण आपण भिजून घेतलेली, पालक ही लगेच शिजल्या जाते। कांदा वगैरे सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। 1-2 मिनटासाठी उकळून द्यायची आणि गॅस बंद करायचा। मस्त अशी आपली गरमागरम पालकची भाजी तयार आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट करायला विसरू नका। बाय मैत्रिणींनो।